कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील, महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन, एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर। लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तास वर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार। गेले 47 दिवसांपासून आम्ही सर्व वर्ग 3 व वर्ग 4 कर्मचारी आदिवासी विकास भवनाच्या समोर आंदोलन करत बसलोय, तरी पण आमचा प्रश्न सुटला नाही। आदिवासी विकास विभाग हा आदिवासी लोकांचा विकास करण्यासाठी आहे की आदिवासी समाजाचा अधोगती करण्यासाठी आहे, हा देखील एक मोठा प्रश्न निर्माण झालाय। आज शिक्षक खाजगी कंपनी मार्फत भरून ग्रामीण शिक्षणाची प्रतिमा मलिन होताना दिसते। आदिवासी आश्रमशाळा महाराष्ट्रातून हद्दपार करण्याचा एक डाव आहे। याचे पुढील चरण म्हणजे आश्रमशाळेतील भोजन व्यवस्था बंद करून त्यांचे खाजगीकरण केले आणि आता शिक्षक पद्धतीने भरून आदिवासी विद्यार्थ्यांचे भविष्यात संपूर्ण शासनाच्या मार्फत सुरू आहे। म्हणून 25 ऑगस्ट रोजी समस्त आदिवासी बांधव तसेच शिक्षक मोठ्या प्रमाणात नाशिक तपोवन परिसरातून ते आदिवासी विकास भवन समोर भव्य विराट उलगुलान जन आक्रोश मोर्चा काढलाय। या मोर्चामध्ये समस्त आदिवासी बांधव व भगिनी तसेच विविध संघटना मोठ्या संख्येने उपस्थित होते। अमर सोळंके, BBS न्यूज, नाशिक। यावेळी अशोक बागुल, प्रभाकर फसाळे, विकी मुंजे, राजा वागले, चिंतामण गायकवाड, सोनू गायकवाड, किसन ठाकरे, प्रकाश खराटे, सर्जेराव भारमल, सचिन राऊत, अनिल गबाले तसेच 12 आदिवासी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते। आज 25 ऑगस्ट आज या ठिकाणी उलगुलान जन आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। गेल्या 46 दिवसापासून आदिवासी विकास भवनच्या समोर या ठिकाणी आंदोलन सुरू आहे आणि 46 दिवसातही या ठिकाणी कोणत्या प्रकारचं समाधानपर उत्तर प्रशासनाकडून आम्हाला या ठिकाणी मिळालेलं नाही। दरम्यानच्या कालखंडामध्ये आयुक्त मॅडमला भेटण्याचा प्रयत्न केला, माननीय मंत्री महोदयांना भेटायचा प्रयत्न केला, मात्र कोणत्या प्रकारचं ठोस अशा प्रकारचं आश्वासन किंवा भेटही आम्हाला या ठिकाणी देण्यात आली नाही। आणि म्हणून हे जे काही आपले बांधव आहेत ते बांधव या ठिकाणी उपोषणाला बसले आहेत, हा एक भाग झाला। पण बाह्यस्रोत ही अशी प्रक्रिया आहे की ज्याच्यामुळे आमचं संपूर्ण आरक्षणच धोक्यात येणार आहे। एकदा जर बाह्यस्रोत या ठिकाणी आलं तर मात्र आरक्षण धोक्यात येईल। आणि दुसरं कारण असं आहे की नेमका हा आग्रह कुणासाठी आणि कशासाठी? आदिवासी विकास भवन 2 प्रकारच्या स्कूल चालवते, एक तर अनुदानित आश्रमशाळा ज्या संस्था चालवतात आणि दुसऱ्या शासकीय आश्रमशाळा या शासनाच्या अधीनस्थ चालतात। म्हणजे 2 भाग या ठिकाणी आहेत। एकीकडे अनुदानित आश्रमशाळा ज्या संस्था चालवतात त्यांच्याकडे जी भरती होते ती भरती पूर्णतः अनुदानित तत्वावरती होते किंवा 100% प्रकारचं जे काही वेतन आहे ते वेतन त्यांना दिलं जात आहे। आणि दुसरीकडे जे शासन चालवतं त्या तिथे मात्र बाह्यस्रोतांनी म्हणजे कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून या ठिकाणी भरती होणार आहे। सर्वात महत्त्वाचं, कॉन्ट्रॅक्टर जर एखाद्या माणसाला भरती करणार आहे तर एखाद्या शिक्षकाला भरती करणार आहे तर त्या शिक्षकांवरती कंट्रोल कुणाचं राहणार आहे? शासनाचं राहणार आहे की त्या ठेकेदाराचं राहणार आहे? हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी। जर ठेकेदारी पद्धतीने जर शिक्षक या ठिकाणी भरले जात असतील तर सर्वात महत्त्वाचा शिक्षक जो समाज आहे संपूर्ण देशातला किंवा राज्यातला, याचा सर्वात मोठा या ठिकाणी एक प्रकारचा अपमान आहे। कारण त्यांना कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने भरला जाणार, तो एखाद्या वेट बिगार त्या ठिकाणी होणार आहे। आणि मग वेट बिगार जर या ठिकाणी शिक्षक असेल तर तो जबाबदार असेल का? त्याचं कारण असं आहे की या ठिकाणी आमच्या मुलं असतात, यांची जबाबदारी तो कितपत स्वीकारणार आहे? कारण तो ठेकेदार पद्धतीने तात्पुरत्या स्वरूपात तो भरला जाणार आहे। आणि मग याच्यावरती जर कंट्रोल जर त्या ठेकेदारच असेल तर प्रशासनाचा कोणत्या प्रकारचं कंट्रोल राहणार नाही किंवा आमचे मुलं बाळं ज्या ठिकाणी शिकतात त्यांची सुरक्षेची जबाबदारी नेमकं कोण घेणार? असे अनेक प्रश्न या ठिकाणी जेव्हा निर्माण झाले आणि जेव्हा शासन आणि मंत्री किंवा या ठिकाणचं जे काही आयुक्त मॅडम आहेत ते जर त्यांना भेट देत नसतील तर मग आम्ही या सर्व जेवढ्या काही संघटना आहेत या सर्व संघटना एकवटल्या आणि गेल्या 8 दिवसापासून आम्ही याच्यावर विचारमंथन करून महाराष्ट्र राज्यातील सर्व संघटनाच्या वतीने अखिल आदिवासी समाजाच्या वतीने या ठिकाणी आंदोलन पुकारलेलं आहे। हे आंदोलन या तिथंच थांबणार नाहीये, हा एक इशारा आहे। आजचं आंदोलन हा एक इशारा आहे। नेक्स्ट पुढे काय करायचं याची सर्व तंत्रशुद्ध पद्धतीने या ठिकाणी आम्ही सर्व संघटनांनी एकत्र बसून रचना केलेली आहे। कारण हा न्याय आम्हाला मिळाला पाहिजे, ही न्यायाची आणि हक्काची लढाई। म्हणून बाबासाहेबांनी जो काय आम्हाला अधिकार दिलाय तो अधिकार ज्या ठिकाणी हिरावून
घेतला जात आहे, आमचा पैसा गुंडाळला जात आहे। वेगवेगळ्या प्रकारच्या या ठिकाणी नवीन कायदा येतो, जनसुरक्षा कायदा। त्या जनसुरक्षा कायद्यामध्ये असं मी म्हणेल की शेवटचंच आंदोलन असेल। कदाचित हा कायदा लागू झाला तर आम्हाला कोणालाही रस्त्यावरती उतरता येणार नाही। तो अधिकार या ठिकाणी आमचा छिनण्याचं काम हे सरकार करत आहे आणि मग सरकारच्या विरोधामध्ये हे आंदोलन आहे, या सिस्टीमच्या विरोधात हे। 2 दिवसापूर्वी नांदुरा नाका परिसरामध्ये 2 गटात तुफान हाणामारी झाली होती। यामध्ये एक युवक गंभीर जखमी झाला असून तसेच एक युवक किरकोळ जखमी झाला असल्यानं त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते। या 2 गटात झालेल्या हाणामारीमध्ये भाजपाचे माजी नगरसेवक उद्धव निमसे यांचा देखील सहभाग असल्याचा दावा पीडित कुटुंबियांनी केलाय। उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिष्टमंडळाने पीडित कुटुंबियांना घेऊन आज नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांची भेट घेऊन निवेदन देत माजी नगरसेवक उद्धव निमसे यांना तात्काळ अटक करावी व धोत्रे कुटुंबियांना पोलीस संरक्षण द्यावं अशी मागणी केली आहे। पीडितांनी आडगाव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असून या तक्रारीमध्ये माजी नगरसेवक उद्धव निमसे यांचं नाव असून देखील पोलिसांनी त्यांना अटक केली नाही। पोलिसांवर राजकीय दबाव आहे का असा प्रश्न देखील या पीडित कुटुंबियांनी नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्यासमोर मांडले। या घटनेचा पीडित कुटुंबियांनी निषेध व्यक्त केला असून जर माजी नगरसेवक उद्धव निमसे यांना अटक केली नाही तर येत्या 2 दिवसात आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू असं देखील या निवेदनात म्हटलंय। या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ आता माध्यमांच्या समोर आलाय। अमर सोळंके, BBS न्यूज, नाशिक। पूर्ण घटनेचा मी सर्वप्रथम निषेध करतो आणि खरं तर बघायला गेलं नाशिककरांना सांगायचे काय की सत्ताधारी असलेले लोकप्रतिनिधी अशा प्रकारे वागत आहे। त्यामुळं आज आम्ही संपूर्ण धोत्रे परिवार त्यांच्यासोबत ज्यांचा हल्ला झाला त्यांच्या परिवाराला घेऊन आम्ही आज CP साहेबांकडे आलो की या दोषींवरती जे पण दोषी आहेत त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे आणि संपूर्ण पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष या परिवारासोबत आहे आणि मी शहरातले प्रमुख पदाधिकारीही आमच्यासोबत आहे। CP साहेबांनी आम्हाला वचन दिलं आहे, सांगितलं आहे की आम्ही 2 दिवसामध्ये कारवाई करतो आणि आज लोकप्रतिनिधी अशा प्रकारे वागत आहेत जेणेकरून आमदार खासदार वागत होते त्यांच्या सत्ताधाऱ्यांचे, पण आज नगरसेवकही त्याच लाईनीवर चालले आणि एक शहरामध्ये एक खंत आहे की कुठल्या प्रकारे ही गुन्हेगारी चाललेली। लोकप्रतिनिधी असल्यामुळे त्यांना कुठल्या प्रकारची सूचना द्यावी, त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे एवढंच मी सांगतो। मी आकाश राजू धोत्रे, माझा लहाना भाऊ राहुल धोत्रे एवढा प्राणघातक हल्ला होऊन सुद्धा आज उद्धव निमसे पूर्ण बाहेर फिरतोय, त्याला अटक झाली पाहिजे या कारणे आम्ही CP साहेबांना भेटलोय। आम्ही आज त्यांच्या निमसेंच्या धाकांमुळे दहशीमध्ये जगतोय, तर आम्हाला प्रोटेक्शनची बी आम्ही CP साहेबांना मागणी केलेली आहे, कारण की आम्ही अजून त्यांना घरी जात नाही, आम्ही हॉस्पिटललाच झोपतोय। एवढंच मागणी का आमचं CP साहेबांनी सहकार्य करावं। क्रमांक 2 मधील नांदूर गावामध्ये जो काही प्रकार झाला हा अतिशय निंदनीय आहे। BJPच्या लोकांना त्यांच्या मागे जी सत्तेची शक्ती उभी राहिली त्याच्यामुळे त्यांचे हे गुन्हेगारी नाशिक शहरात फोफवत चालली आणि आज नगरसेवकच जर युवकांवर हल्ले करून त्यांना ठार मारणार असतील, जीवानीशी मारायचा प्रयत्न करत असतील, त्यांच्या कुटुंबियांना धमकत असतील, एखाद्या प्रेग्नंट लेडीजला लात मारत असतील, 3 वर्षाच्या बाळाचं हातात बाळा असलेल्या बाईला धक्केबुक्के करत असतील, तर हे नाशिक शहर चाललंय कुठे? ही गुन्हेगारी संपणार कधी? हा आमच्या पक्षातर्फे हा सवाल आहे, जे सत्तेत बसले मुख्यमंत्र्यांनाही सवाल आहे की BJPचे लोक अक्षरशः जी धुळधाण लावली यांनी या शहराची, अतिशय वाईट परिस्थिती आहे आणि जनता यांना ही धडा शिकवणारच। आणि आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व लोक धोत्रे कुटुंबीय व कुसाळकर कुटुंबियांच्या मागे तन मन धनाने उभे राहणार आहे आणि त्यांना न्याय मिळवून देणार आहे। जर समजा त्यांना न्याय मिळाला नाही तर आम्ही CP ऑफिस इथे साखळी उपोषण 2 दिवसात, जर उद्धव निमसेला अटक झाली नाही तर CP ऑफिस इथे साखळी उपोषण चालू करू आणि जोपर्यंत त्यांना अटक होत नाही तोपर्यंत आम्ही CP ऑफिसवर ठिय्या आंदोलन करू। सगळे धावत आले, ते म्हणे धोत्रे परिवाराला एकाला पण सोडायचं नाही, तर आम्ही ते घाबरून गेलो। 3 महिन्याच्या पोरी दरवाज्यातच होती, तिला सुद्धा लाथ मारून त्यांनी निघाली। तिला जर मी उचललं नसतं ती पोरगी सुद्धा आज नसती। भाऊ माझा आज एवढा गंभीर आहे, हातपाय जोडले तरी पण त्यांनी सोडलं नाही, त्यांना रक्ताच्या धारी लावल्या, चाकू खूप बसलं, रोड होता, तर उद्धव बाबाचं चाललं तर किती बी येऊ द्या पण धोत्रे परिवाराला संपवायचं म्हणजे संपवायचंच। त्यांना अटॅक करा, आमची हीच विनंती। लहान लहान पोरांना घेऊन आम्ही हॉस्पिटलमध्ये, त्या दिवशी मी रिक्षातून उतरले नाक्यावर, म्हणे बायांना सुद्धा सोडणार नाही असं उद्धव बाबा बोलला, तिथंच उभा होता।
असे ते खुलेआम फिरतंय, मग आम्ही कसं काय घरी जाऊ शकते? नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस ॲम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक ॲम्युनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येताय ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? छत्रपती संभाजीनगर वाळूज तालुका गंगापूर राजश्री शाळेचा पराक्रम. शिक्षण व्यवस्थेत सुद्धा जातीवाद होत आहे. ही घटना दुसरी कुठली नसून महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर तालुका गंगापूरची आहे. ही शिक्षण संस्था खाजगी असून ऋतुराज मिलिंद कांबळे हा विद्यार्थी मागासवर्गीय बौद्ध आहे. त्याचा RTE मध्ये नंबर लागलेला असून संस्था संचालक सुरेश वाघचौरे व त्याचे शिक्षक RTE विद्यार्थ्यांना दुय्यम वागणूक देतात व त्यांना शारीरिक मानसिक छळ करून शाळा सोडण्यास भाग पडतात. त्या विद्यार्थ्याला बसता येत नाही. त्याचा पायावर बुटासहित पाय देऊन त्याला हाताला धरून वर्गाबाहेर ओढून अमानुषपणे मारहाण केली. अक्षरशः तो विद्यार्थी त्या शिक्षकाच्या पाया पडत होता. पण अंगात जातीवाद शैतान घुसलेल्या शिक्षक शहा यांनी त्या विद्यार्थ्याला अंगावर काठी तुडेपर्यंत मारला आहे. ही जातीवाद शिक्षण संस्थेचे संचालक आणि तेथील शिक्षकांचा जाहीर निषेध. जालना जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गोपाळ चौधरी नावाची व्यक्ती आपल्या मागणीसाठी 1 महिना आंदोलन करत आहे. मंत्री पंकजा मुंडे यांचा ताफा तेथून जात असल्यानं मागणीचं लक्ष वेधण्यासाठी त्यांनी त्यांच्याकडे जाण्याचा प्रयत्न केला असेल. त्यांना पोलिसांनी अडवलंय. पण दुर्दैवाची गोष्ट म्हणजे DYSP आनंद कुलकर्णी यांनी भर चौकात चौधरीच्या 2-2.5 वर्षाच्या मुलासमक्ष त्याच्या कमरेत लाथ घातली. त्याची मागणी कायद्याची चौकट पाहून मान्य करा किंवा न करा, पण ती लाथ मात्र तळपायापासून मस्तकापर्यंत भिडणारी होती. एका ताईनं व्हिडिओतून हे दृश्य पाहून तिखट शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यातूनच मला एक काव्यरचना सुचले. हादरला असेल श्रावण, उच्च पदस्थ होता म्हणू नका, चढला होता माझ 2 वर्षाच्या लेकरा समक्ष, घातला बापाला लाथ, प्रत्येक बाप मुलासाठी असतो त्याचा हिरो, हरताळा फासला जालना तर त्याला करून टाकला झिरो, आंदोलनवाला खात नव्हता टाळूवरचं लोणी, महिना झाला तरी त्याला विचारत नव्हतं कोणी. मंत्र्यांना पाहून वाटलं असेल फुटेला आता पान्हा, पण कमरेत लाथ बसली सोबत असताना. DYSP भावाने रस्त्यात दाखवला रंग, ढसाढसा रडला असेल पंढरीचा पांडुरंग. बालमन दुःखावने जगी मोठे पाप, सांगून गेला रावण, वृद्ध सेवेचं प्रतीक मानलेला हादरलेला असेल श्रावण, हादरला असेल श्रावण. काव्यरचना शंकर कोराणे, पत्रकार सेवा, निवृत्त मुख्याध्यापक, कुराड, सिंधुदुर्ग. ताफा अडवून आपल्या अडचणी सांगण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पोलिसांनी त्यांना पकडलं आणि पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जात असताना DYSP अनंत कुलकर्णी यांनी मागून पळत येऊन अगदी फिल्मी स्टाईलमध्ये त्यांच्या पाठीत लाथ घातली. कोणाच्याही तळपायाची आग मस्तकाला जाईल असं कृत्य DYSPने केलेलं आहे. याला DYSP म्हणावं की वर्दीतील पिसाळलेला कुत्रा. विषय काही असो, बापाच्या मागं पळणारा हातात पिशवी घेऊन लेकरू या DYSPला दिसलं नाही. धावून जाऊन उडी मारण्याच्या अगोदर या DYSPने या लहान लेकराकडे एकदा तरी बघितलं पाहिजे होतं. बापाच्या पेकाटात लाथ घालताना असला पोलीस बघून भविष्यात पोलीस खात्याबद्दल काय असता राहील या लहान लेकराच्या मनात. या DYSPला माझा खडा सवाल आहे. आम्हा जनतेच्या घामाच्या टॅक्सपेअरच्या पैशावर जो तुम्ही भरमसाठ पगार घेता, त्या पगाराची परतफेड जनतेच्या कंबड्यात लाथ घालून करता का? मी शीतल दानवले या DYSPचा जाहीर निषेध करते.
महाराष्ट्र शासनाला माझी विनंती आहे की या DYSPचं त्वरित निलंबन करावं, जेणेकरून अशा प्रकारे मानवी हक्काचा अनादर करताना इतर अधिकारी 10 वेळा विचार करतील. शिवानी कल्पना चंद्रकांत पांडे, प्रभाग क्रमांक 24, उमेदवार, नाशिक महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 24 मधून प्रथमच उच्च शिक्षित तरुणी आणि समाजकार्याशी निष्ठावान महिला शिवानी कल्पना चंद्रकांत पांडे आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी निवडणूक लढवणार आहे. स्वतः शिवानी पांडे MTech सिव्हिल इंजिनिअरिंग पदवीधारक असल्यामुळे आपल्या प्रभागासाठी शाश्वत विकासाचं ठोस आणि व्यापक विजन आखले आहे. त्याच्यासाठी माझ्या दृष्टीने नगरसेवकपद ही केवळ राजकीय संधी नसून समाजसेवेचे माध्यम आहे असे ती मानते आहे. समाजसेवेचा वारसा लाभलेले कुटुंब शिवानी पांडे यांना प्रेरणा मिळालेली आहे त्यांच्या आईवडिलांकडून, ज्यांनी नाशिक महापालिकेत समाजसेवेची ठसठशीत कामगिरी करून दाखवली आहे. त्यामुळे मला समाजसेवेचा वारसा लाभलेला असून मी तोच वारसा अतिशय जीवापाड जपण्यासाठी समाजसेवेचं व्रत अंगीकारलेलं आहे. वडील चंद्रकांत पांडे शिवसेनेचे निष्ठावान कार्यकर्ते, 2 वेळा नगरसेवक, 80% समाजकारण, 20% राजकारण या बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराशी प्रेरित, तसेच आई स्वर्गीय कल्पना चंद्रकांत पांडे सलग 2 वेळा नगरसेविका, सिडको प्रभाग समितीच्या अध्यक्षा, स्थायी समिती सदस्य, अत्यंत प्रामाणिक, आक्रमक व कणखर नेतृत्व आणि आपल्या कार्यकाळात सातत्यानं प्रभागातील समस्या प्रशासनापुढे मांडल्या व त्यावर ठोस उपाययोजना देखील केलेल्या आहे. कोरोना महामारीच्या कठीण काळात कल्पनाताई पांडे यांनी आपल्या प्रभागासाठी पुढाकार घेतला होता. त्यांनी रुग्णांसाठी हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध करून दिले होते, गरजूंना औषधे आणि आरोग्य सुविधा मिळवून दिल्या, जनजागृती मोहिमा राबवून नागरिकांमध्ये कोरोनाविषयी जागृती निर्माण केली होती, गोरगरिबांना अन्नधान पोहोचवले. त्यामुळे त्या काळातील त्यांचे कार्य आजही नागरिकांच्या मनात घर करून आहे. स्वर्गीय नगरसेविका कल्पना चंद्रकांत पांडे यांचे उर्वरित कार्य करण्यासाठी त्यांच्यापासूनच मी स्वतः शिवानी कल्पना चंद्रकांत पांडे प्रेरणा घेऊन प्रभागाचा शाश्वत आणि समतोल विकास, प्राथमिक सुविधा जसे की रस्ते, पाणी, वीज, ड्रेनेज याचा दर्जा सुधारावेल, प्रभागात आधुनिक आरोग्य व शैक्षणिक सुविधा निर्माण करणे, महिलांसाठी सुरक्षित आणि सक्षम वातावरण निर्माण करणे, प्रशासनाशी पारदर्शक व उत्तरदायी संवाद राखणे आदींसह प्रभागाच्या विकासाच्या योजना आखल्या आहे. आईवडिलांनी दाखवलेला समाजसेवेचा मार्ग आणि त्यांच्या अपूर्ण स्वप्नाची पूर्तता करणे हेच माझं ध्येय आहे. मी प्रभाग क्रमांक 24 मधून निवडणूक लढवत आहे. आपण मला दिलेले प्रेम, विश्वास आणि आशीर्वाद हेच माझ्या यशाचं खरं बळ आहे. आपल्या प्रभागात शाश्वत विकासाची गंगा आणण्यासाठी आपले सहकार्य हीच माझी नम्र विनंती आहे. आपलीच शिवानी कल्पना चंद्रकांत पांडे, इच्छुक उमेदवार, प्रभाग क्रमांक 24, नाशिक महानगरपालिका. नाशिककरांसाठी जाहीर आवाहन. पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका. पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या. जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा. ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा. रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वच्छता पाळा, रोग टाळा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. सिन्नर तालुक्यातील हर्सुले या ग्रामीण भागातून राष्ट्रीय स्तरावरील क्रिकेटपट्टू म्हणून नाव कमावणाऱ्या रसिका प्रदीप शिंदे हिचा नाशिक येथील मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या वतीनं पुष्पाताई रोंदळे करडंक स्मृती सेवाकृष्ट नाशिककरांसाठी जाहीर आवाहन. पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका. पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या. जेवणापूर्वी व बाळास खेळाडू पुरस्कारानं गौरव. सिन्नर तालुक्यातील हर्सुले या ग्रामीण भागातून राष्ट्रीय स्तरावरील क्रिकेटपट्टू म्हणून नाव कमावणाऱ्या रसिका प्रदीप शिंदे हिचा नाशिक येथील मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या वतीनं पुष्पाताई रोंदळे करडंक स्मृती सेवाकृष्ट खेळाडू पुरस्कारानं गौरव करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट सुनील ढिकले, सरचिटणीस नितीन ठाकरे, संचालक मंडळ व सह्याद्री फार्मचे विलास शिंदे यांच्या हस्ते रसिकाला 1 लाख रुपये व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आलं. सिन्नर तालुक्यातील हर्सुले सारख्या ग्रामीण वातावरणातून वाढून आई-वडील शिक्षक असलेल्या घरातून रसिकाने आपला खेळ आणि अभ्यासाचा समतोल साधत क्रिकेटपट्टूमध्ये उत्तुंग भरारी घेतली आहे. तिची आई मंगला शिंदे अभिनव बालविकास मंदिरात शिक्षिका असून वडील प्रदीप शिंदे हे राष्ट्रपती पुरस्कार विजेते जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक आहे.
लहानपणापासून पालकांचं मार्गदर्शन, शिस्तबद्ध सराव व अभ्यासाबरोबरच वाचन, वक्तृत्वाची आवड यामुळे तिचे व्यक्तिमत्व सर्वांगीण घडते. रसिकाने इयत्ता 10वीमध्ये 100% गुण मिळवत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. 4थी व 7वी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये विशेष प्रावीण्य मिळवले. तिने नर्सरीपासून ते पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंतचं शिक्षण मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेत घेतले आहे. महाराष्ट्र अंडर-14, अंडर-16, अंडर-19 तसेच वरिष्ठ महिला संघात तिने स्थान पटकावले आहे. महाराष्ट्र अंडर-19 संघाची कॅप्टन म्हणून यशस्वी नेतृत्व केलं. शालेय, विद्यापीठीय व राष्ट्रीय स्तरावर सातत्याने चमकदार कामगिरी करत तिने आपल्या खेळाचा ठसा उमटवला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संघाला द्वितीय स्थान मिळवून देण्यात तिचा मोलाचा वाटा राहिला आहे. थायलंडमध्ये क्रिकेटच्या प्रसारासाठी तिनं सहभाग घेतला होता. महाराष्ट्र प्रीमियर लीगमध्ये प्रभावी कामगिरी केली. KTHM महाविद्यालयाची सलग 2 वर्षे सर्वोत्कृष्ट खेळाडू गौरव प्राप्त झालाय. रसिका ही खेळाडू असली तरी वक्तृत्व कलेतही पारंगत आहे. मराठा क्रांती मोर्चामध्ये तिने केलेलं भाषण लक्षवेधी ठरलं होतं. क्रीडा विभाग प्रमुख मीनाक्षी गवळी, क्रीडा शिक्षक हेमंत पाटील तसेच आई मंगला शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तिने आपली कारकीर्द घडवली आहे. ग्रामीण भागातून राष्ट्रीय स्तरावर पोहोचलेल्या रसिका शिंदे ही भारताची भावी महिला क्रिकेटपटू म्हणून ओळखली जात आहे. हर्सुलेकरांसह संपूर्ण सिन्नर तालुक्यातून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे. ग्रामस्थ प्रतिक्रिया, आईवडिलांचे संस्कार, शिस्तबद्ध मेहनत आणि संस्थेचा पाठिंबा यामुळे रसिकाने ग्रामीण भागातून राष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्याचं स्वप्न साकार केलं आहे असं ग्रामस्थ म्हणत आहे. Five in this over. That is a good one. Waiting on it. To find that gap between the two fielders behind square on the offside. It's a highly skilled shot. And it was exactly that from Priyanka. It released the pressure a wee bit. 31 from 4 required. Game on. राज्य सरकारने भंडाऱ्याचे पालकमंत्री बदलले. वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्याऐवजी आता भंडाऱ्याचे नवीन पालकमंत्री म्हणून गृहराज्यमंत्री पंकज भुयर यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे. संजय सावकारे यांच्यावर बुलढाणा जिल्ह्याचे सहपालकमंत्री म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली. संजय सावकारे यांना अचानक का बदलवले, आता अशी चर्चा भंडाऱ्यात सुरू झाली आहे. शासकीय सेवेमध्ये कायमस्वरूपी सामावून घ्यावं या मागणीसाठी आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचारी 19 ऑगस्टपासून बेमुदत संपावर गेला. या कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेण्यासाठी 14 मार्च 2024 रोजी शासन निर्णय काढला होता. मात्र अजूनही त्याची अंमलबजावणी होत नाही. यासाठी सचिव ऐकत नसल्याचं आरोग्यमंत्र्यांकडून सांगण्यात येत असल्याची माहिती मिळत असल्याने सचिव ऐकत नसतील तर आरोग्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी ठाकरेच्या शिवसेनेच्या राज्य प्रवक्ता जयश्री शेळके यांनी केली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील 750 कर्मचारी अधिकारी संपावर गेल्यानं ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था प्रभावित झाल्या आहे. या कर्मचाऱ्यांच्या आंदोलन मंडपाला भेट देताना जयश्री शेळके यांनी सरकारवर टीका केली आहे. काल रात्रीच्या सुमारास मुंबई-आग्रा महामार्गावर असलेल्या देवभाणे फाट्याजवळ शिरपूरकडून धुळ्याच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकला अचानक भीषण आग लागली आहे. ट्रकमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यानं ही आग लागल्याचं बोललं जात आहे. वाहन चालकाच्या वेळेस लक्षात येता त्याने गाडीतून उडी घेत आपला जीव वाचवलाय. यानंतर गव्हाणे भरलेल्या कंटेनरची संपूर्ण कॅबिन पूर्णपणे जळून खाक झाली. घटनेची माहिती मिळताच धुळे मनपाच्या अग्निशामक दलाच्या माध्यमातून ही आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न करण्यात आले. दरम्यान महामार्गावर मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक झाली होती. सोनगीर पोलिसांच्या मदतीनं ट्रॅफिक सुरळीत करण्यात आले आहे. मुंबई गोवा महामार्गावर खवटी गावानजीक अपघात. खासगी बस आणि कारमध्ये झालाय अपघात. कारमधील 3 जण गंभीर जखमी. दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान. मुंबई गोवा महामार्ग रहदारीने गजबजला. गणेशोत्सवासाठी हजारो वाहने महामार्गावर धावत आहेत. नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन. गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा, नाशिक. गणेशोत्सवापूर्वीच आनंदी कला केंद्राचा मूर्तिकार झाला गायब. डोंबिवली पश्चिम येथील महात्मा फुले रोडवर असलेल्या आनंदी कला केंद्र नावाच्या कारखान्याची घटना. शेकडो डोंबिवलीकरांनी 2-3 महिन्यापूर्वीच मूर्ती केली होती बुक.
मूर्तिकाराचा फोन बंद, कारखानाही नसल्याने मूर्ती घेण्यासाठी आलेल्या भक्ताची निराशा. गणपती बाप्पाला घरी आणायचे कसे या चिंतेत शेकडो गणेश भक्त 2-3 महिन्यापासून केलेल्या बुकिंगचे पैसे गेले वाया, मूर्तीही नाही. गणेश भक्तांनी डोंबिवलीत व्यक्त केला आहे संताप. मूर्ती बुकिंग केली होती, कधी केली होती ती? आम्ही 1-1.5 महिना झाला मूर्ती बुक करून आणि काल आलेलो मी संध्याकाळी. मला बोलला का सकाळपर्यंत रेडी होते मूर्ती आणि हा गायब झाला. आता तुम्ही इथे आलात, काय माहिती मिळाली? मला व्हॉट्सअप वरती भेटली माहिती. काय माहिती, नेमकं काय माहिती मिळाली? व्हॉट्सअप वरती माहिती भेटली. मला फोन केलाय की नाही, बोलतो इथला मालक बोलतो फरार झालाय. आता तुम्ही काय करणार उद्या? आता मी दुसरीकडे मूर्ती बुक करतोय. गणपतीच्या आगमनापूर्वी कल्याणमध्ये फुलांचे भाव वाढले. बाजारपेठेमध्ये प्रचंड गर्दी, पण फुलांचे दर दुप्पट झाल्याने नागरिक हैराण. झेंडू, शेवंती, गुलाब अशा सर्व फुलांच्या किमती वाढल्या. 100 रुपयाचा झेंडू आता 200 रुपयांना, तर शेवंती 300 रुपयापर्यंत पोहोचली. पावसामुळे ओल्या फुलांची मागणी घटल्यानं व्यापारही नाराज. व्यापार त्या मानाने खूप चांगला आहे, काय वाईट नाही. पण अवकाळी पावसामुळं काही माल खराब झाले, काही पावसामुळे बरेच माल खराब झाले, काय फेकले गेले. त्यामुळे ओल्या मालाला असल्यामुळं सुक्या माला डिमांड वाढले गेले आणि त्यामुळे काय होतं की ग्राहकांच्या जे समजूत बिघडते की चांगला माल आहे, खराब माल आहे किंवा भाव कमी जास्त घेतात. पण ते काही नसून की पावसामुळं माल कमी झाले. पण यावेळेस गणपती उत्सव त्या मानाने खूप चांगला आहे. अशी गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते दरवेळेसपासून यावेळेस? दरवेळेसपेक्षा यावेळेसपेक्षा गर्दी थोडी कमीच आहे त्या मानाने. दरवर्षी गर्दी खूप जास्त असते, ह्या मानाने खूप कमी आहे. कारण या पावसाने आगमन केल्यामुळे, बाप्पाचे आगमन झाल्यामुळे ह्या वर्षी गर्दी थोडी कमीच वाढत आहे दरवर्षीपेक्षा. किरण. गोंदिया जिल्ह्यात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. जिल्ह्यातील अनेक मूर्तिकार आता गणेश मूर्तींना शेवटचा हात फिरवताना व्यस्त आहे. अनेक ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मूर्ती तयार करण्यात आल्या असून काही मूर्तिकारांकडे घरगुती गणेशोत्सवासाठी मूर्ती तयार करण्यात आल्या आहे. जिल्ह्यात मूर्तिकारांनी माती आणि तणापासून मूर्ती इको फ्रेंडली तयार केली आहे. यामध्ये कुठल्याही प्लास्टर ऑफ पॅरिसचा वापर केला नाही. इको फ्रेंडली गणेश बाप्पा विराजमान होत असल्यामुळे मूर्तीचे दर सुद्धा वाढले असल्याचे मूर्तिकार यांनी सांगितले. अनेक ठिकाणी वेगवेगळ्या थीमनुसार गणपती विराजमान होणार आहे. गोंदिया जिल्ह्यात अनेक मूर्तिकार हे मूर्तीला शेवटचा हात फिरवताना व्यस्त दिसून येतात. माझं नाव रोहित जांगडे आणि मी गोंदिया शहरात आहे आणि हे माझे सहपाठी कलाकार आहेत नितीन व्यास सर. आम्ही सोबतच ह्या वर्कशॉपमध्ये काम करीत असतो आणि मागील 6 वर्षापासून आमचा हा व्यवसाय सुरू आहे. आम्ही हॉबी आर्टिस्ट आहे आणि आमचा आर्ट इन्स्टिट्यूट आहे. मूर्तिकार म्हणजे आम्ही प्रॉपर मूर्तिकार नाही आहे, तर मूर्तिकला हे आमचं म्हणजे एक आवड होती. त्या आवडनुसार आम्ही याला म्हणजे व्यवसायामध्ये कन्वर्ट केलेलं आहे. दादा किती फीटाची मूर्ती आहे आपल्याकडे? सहसा आमच्याकडे 5 फुटापासून तर 12 फूट, 15 फूट, 17 फुटापर्यंत यावर्षी मूर्त्यांची रिक्वायरमेंट आलेली आहे. तर आम्ही यावर्षी 17 फूट म्हणजे तिरोडाचा राजा आणि आपला गोंदियाचा राजा आम्ही हा तयार केलेला आहे. दादा यावर्षी रंगाचे बी दर वाढलेले आहेत आणि मातीचे तर काय दर या मूर्तीचे? सहसा कसं होते की जसे जसे दिवस समोर येतात आपल्याला पुष्कळ साऱ्या वस्तूंचा सामना करावा लागतो. काही डिसएडव्हान्टेज असतात, काही पुष्कळ साऱ्या गोष्टी असतात. तसं तर कोविडनंतर महागाई आणि ह्या सगळ्या गोष्टींचा दर प्रत्येक वस्तूंमध्ये वाढलेले आहेत. तर आम्हाला कलाकारांना मटेरियल, साहित्य ह्या सगळ्या वस्तू म्हणजे एक कमीत कमी दरामध्ये भेटाव्या यासाठी आम्ही प्रयास करीत असतो. पण महागाईमुळे आम्हाला पुष्कळ साऱ्या वस्तूचा त्रास जातो. तर अशा प्रकारचं काही आता सध्या तरी काही प्रॉब्लेम नाही आहे आणि आम्हाला आमच्या कामानुसार जे आमचं काम आहे त्यानुसार आम्हाला दर भेटतात. गणपती आपण कशा पद्धतीनं तयार करतो? गणपती आपल्याकडे इको फ्रेंडली पद्धतीने तयार होतो. सर्वात आधी आम्ही तनसचा एक आर्मेचर रेडी करतो आणि नॅचरल क्लेचा वापर करून संपूर्ण बॉडी करतो आणि कोणत्याही प्रकारचा POP किंवा असं पर्यावरणाला हानी न होणारा पदार्थ आम्ही गणपतीला यूज करतो. आणि कलर्स वगैरे सगळे तुम्ही बघत असाल तर सगळं नॅचरली आम्ही गणपतीला सुंदर सुबक आकार देण्याचं काम करीत असतो. केंद्र सरकारने 19 ऑगस्ट 2025 रोजी कापसावरील 11% आयात शुल्क रद्द करण्याचा घेतलेला निर्णय देशातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी घातक ठरत असून त्याविरोधात महाराष्ट्र राज्य किसान सभा व भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं शिरपूर उपविभागीय कार्यालयासमोर आज आंदोलन करण्यात आले. यावेळी सरकारच्या निर्णयाच्या प्रतिकात्मक निषेध म्हणून संबंधित GRची होळी करण्यात आली. तसेच केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. केंद्राच्या निर्णयामुळे परदेशी कापूस स्वस्त दरात देशात येऊ लागले आहे. त्यामुळे स्थानिक बाजारपेठेत कापसाच्या मागणीवर आणि किमतीवर मोठा नकारात्मक परिणाम झाला आहे. आतापर्यंत कापसाला प्रति क्विंटल
10,800 रुपये दर मिळत असताना तो थेट 8,400 रुपयापर्यंत घसरलाय. उत्पादन खर्चही वसूल न होण्याच्या स्थितीत शेतकरी आणखीन कर्जबाजारी होणार असल्याचा इशारा किसान सभेनं दिला. आंदोलनात बोलताना नेत्यांनी म्हटलंय की एकीकडे सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचं आश्वासन देते, तर दुसरीकडे आयात शुल्क रद्द करून शेतकऱ्यांना कर्जाच्या खाईत लोटत आहे. हा निर्णय तातडीनं मागे घेऊन शेतकऱ्यांच्या हिताचे धोरण स्वीकारले पाहिजे. आज महाराष्ट्र राज्य किसान सभा भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे प्रांत कार्यालय शिरपूर येथे निदर्शने करण्यात आले व केंद्र सरकारने 19 ऑगस्ट रोजी या कापूसवरील 11% जो निर्यात शुल्क आयात शुल्क होतं ते रद्द केलेलं आहे. ते आयात शुल्क पुन्हा सुरू करण्यात यावं. 11% आयात शुल्क जर रद्द केलं तर त्याचा फायदा कापड उद्योगांना होणार आहे आणि ह्या आपल्या येत्या 1 महिन्यापासून जो कापूस येणार आहे संपूर्ण भारतातला त्याचे भाव गळगळणार आहे. MSPचा कायदा हे सरकार करीत नाही, हमी भावाचा कायदा करीत नाही आणि हा 11% आयात शुल्क रद्द केल्यामुळे शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान होणार आहे. कारण की कापड उद्योगांनी त्यांच्यावर केंद्र सरकारवर प्रेशर आणून हा आयात शुल्क रद्द करून जो काही विदेशातून कापूसच्या गाठी आयात करतील त्यामुळे आपल्या देशातला कापूस विकला जाणार नाही. म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र राज्य किसान सभा आणि भारतातील अखिल भारतीय किसान सभा यांनी निर्णय घेतलेला आहे. त्यामध्ये संयुक्त किसान मोर्चासुद्धा सामील आहे की ठिकठिकाणी या नरेंद्र मोदीने जो 19 तारखेचा आदेश काढला त्याची होळी आपण आज रोजी या प्रांत कार्यालयासमोर करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन दिलेलं आहे की त्वरित हा जो आयात शुल्क रद्द करण्याचा निर्णय मागे घेण्यात यावा आणि आयात शुल्क लावण्यात यावं आणि ह्या आपल्या भारतातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हमीभाव द्यावा, MSPचा कायदा करावा या मागण्या केलेल्या आहेत. उत्तम दर्जाचे एकमेव कपडे मिळण्याचे ठिकाण सिडको नाशिक. अंतराज बुटीक नाशिक शहरातील सिडको परिसरातील एकमेव लेडीज गारमेंट्स म्हणजेच होलसेल महिलांचे कपड्यांचे खजाना येथे आपणास बघायला मिळेल. तसेच फॅक्टरी दरामध्ये होलसेल किमतीत आपणास महिलांचे सर्व प्रकारचे रेडीमेड कपडे POP किंवा प्लास्टर ऑफ पॅरिस गणपती मूर्तीवरील बंदी न्यायालयाने हटवल्याने महाराष्ट्राच्या ग्रामीण आणि शहरी भागात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण झाला आहे. श्री गणेशांच्या मूर्ती तयार करण्यामध्ये ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर व्यवसाय आहे. ग्रामीण भागात जोडधंदा म्हणून या व्यवसायाकडे पाहतात. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात अनेक ठिकाणी POPच्या गणेश मूर्ती पोळ्यासाठी बैल बनवले जातात. गणेश मूर्ती तयार करण्याच्या व्यवसायातून मिळणाऱ्या उत्पादनामुळे ग्रामीण भागातील काही कुटुंबांचा आर्थिक स्तर सुधारला आहे. तसेच त्यांच्या कुटुंबातील मुलं मुली चांगल्या दर्जाचे शिक्षण देखील घेत आहे आणि फावल्या वेळेत आपल्या कुटुंबाला POP मूर्ती तयार करण्याच्या व्यवसायात मदत करीत आहे. शिवाय घरातील महिला देखील कौटुंबिक व्यवसायामध्ये मूर्ती रंगवण्यासारख्या विविध प्रकारची कामे करून मोठा हातभार लावत आहे. पाणी, तात्पुरता निवारा आणि POP पावडर, मूर्तीचे साचे आणि सर्वसाधारण मनुष्यबळ यावर हा ठराविक काळातला व्यवसाय आणि कुटुंबाचा वर्षाच्या उत्पन्नाचा आधार ठरतोय. त्या ठिकाणी मूर्ती निर्मितीचा व्यवसाय कुटुंबातील व्यक्ती, महिला, मुलं मूर्ती बनवण्याच्या कामात मदत करत असल्यामुळे वेगळ्या मजूर वर्गाची फारशी आवश्यकता नसते. तरी परिसरातील अप्रशिक्षित अकुशल ग्रामस्थांना मजुरीच्या अन्य कामाच्या निमित्ताने मोठा रोजगार निर्माण होतो. यंदा POP बंदीवरील निर्णयाबाबत अनिश्चित असल्यानं काही मूर्ती बनवणाऱ्या व्यावसायिकांनी शाडू मातीच्या मूर्ती बनवण्याकडे लक्ष दिले. पण शाडू मातीच्या मूर्ती निर्मितीत काही मर्यादा आहे. त्यात शाडू मातीची उपलब्धता हा महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे POP बंदीचा परिणाम रोजगारावर झाला होता. मात्र POP वरील बंदी हटताच गणेश मूर्तिकारांनी रात्रंदिवस POPच्या गणेश मूर्तीची निर्मिती सुरू केली आणि मागणी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. POPच्या मूर्ती आणि पर्यावरण रक्षण याबद्दल मोठा वाद असला तरी POPच्या मूर्ती वजनाने हलक्या, कलात्मक दृष्टी आकर्षक आणि मुख्यतः किमती तुलनेनं बऱ्याच स्वस्त असल्यानं ग्राहकांची या मूर्तीला मोठी मागणी असते. विशेषतः ग्रामीण भागातील शेतकरी, कष्टकरी, अल्प उत्पन्न गटातील जनतेच्या या मूर्तीला विशेष पसंती असल्यानं तसेच शहरी भागात अल्प उत्पन्न गटातील वर्गात या मूर्तींना चांगली मागणी असल्यानं POP मूर्तीच्या माध्यमातून मोठी आर्थिक उलाढाल होत आहे. गणेशोत्सव काळामध्ये मूर्ती तयार करणारे कारखानदार, कारागीर, सहाय्यक, कच्च्या मालाचे पुरवठादार, वाहतूकदार, व्यापारी व शहरी भागात अनेक लहान मोठे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, घराघरात होणाऱ्या गणेशोत्सव या माध्यमातून मोठी आर्थिक उलाढाल होत असून अनेकांना रोजगार उपलब्ध झाले. पर्यावरणाचे रक्षण झाले पाहिजे, मात्र आर्थिक उलाढाल आणि रोजगार देखील टिकला पाहिजे असं मत सर्वसामान्य व्यक्त करीत आहे. मी शुभांगी शिंदे, सुशिक्षित बेरोजगार असून कुटुंबाला आर्थिक मदत व्हावी म्हणून गणेशोत्सव काळात नाशिक रोड येथील जेल रोड भागात गणपती विक्रीचा व्यवसाय करते. या भागात कामगार आणि गरीब वस्ती असल्यामुळे येथील नागरिकांना
शाडूचे गणपती घेण्यास परवडत नाही. POPचे गणपती स्वस्त, हलक्या आणि आकर्षक असतात. त्यामुळे या मूर्तीकडे लोकांचा कल जास्त असतो. कोर्टाने यावर्षी POPच्या मूर्तीवरील बंदी हटवल्यामुळे मला रोजगार निर्माण झाला आणि आर्थिक मदतही झाली. POPच्या POPच्या मूर्ती पर्यावरणाला घातक असल्याबाबत विविध प्रकारचे वाद आहेत. याबाबत प्रगत शास्त्राच्या माध्यमातून उपाययोजना शोधून पर्यावरणाचे रक्षण व्हावे. मात्र या व्यवसायाशी संबंधित सर्वसामान्य व्यक्ती व गरिबांच्या रोजगारावर परिणाम होऊ नये अशी मी सरकारला आणि न्यायालयाला विनंती करते. मी शुभांगी शिंदे, सुशिक्षित बेरोजगार असून कुटुंबाला आर्थिक मदत व्हावी म्हणून गणेशोत्सव काळात नाशिक रोड, जेल रोड येथे गणपती विक्रीचा व्यवसाय करते. या भागात कामगार आणि गरीब वस्ती असल्यामुळे नागरिकांना शाडू मातीचे गणपती परवडत नाही घ्यायला. त्यांचा कल POPच्या मूर्तीकडे जास्त असतो. यंदा कोर्टाने POPवरील बंदी हटवल्यामुळे मला रोजगार निर्माण झाला आणि आर्थिक मदत पण झाली. POPच्या मूर्त्या पर्यावरणाला घातक असल्याबाबत विविध प्रकारचे वाद आहेत. याबाबत प्रगत शास्त्राच्या माध्यमातून उपाययोजना शोधून पर्यावरणाचे रक्षण व्हावे. मात्र या व्यवसायाशी संबंधित सर्वसामान्य आणि गरिबांच्या रोजगारावर परिणाम होऊ नये म्हणून माझी सरकारला आणि न्यायालयाला विनंती आहे. अमोल बारकू गिरी गोसावी यांना महाराष्ट्र राज्य अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून पोलीस दल नागरी सेवा सत्कार करण्यात आलाय. त्यानिमित्ताने नाशिक रोड श्री दशनाम गोसावी समाज संघटनेकडून हार्दिक अभिनंदन.